लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। बाबासाहेब मनोरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, परंतु ते दुर्दैवाने यामधून बचावले। त्यांच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लातूर शहर रात्री उशिरा झालेल्या घटनेमुळे हादरून गेले आहे। बाबासाहेब मनोरे यांनी स्वतःच्या घरात त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। गोळीचा आवाज झाल्याने घरातील इतर सदस्यांनी त्यांच्या रूमकडे धाव घेतली। तात्काळ त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू झाले। त्यांची प्रकृती स्थिर आहे। बाबासाहेब मनोरे यांनी पिस्तूलमधून गोळी झाडल्यानंतर डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी आरपार केली, त्यामुळे लगेच रक्तस्राव सुरू झाला। बाबासाहेब मनोरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किन्नीकर यांनी दिली आहे। आयुक्त बाबासाहेब मनोरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही। नेहमीप्रमाणे घरच्यांशी बोलत ते जेवले। जेवण झाल्यानंतर ते स्वतःच्या रूमकडे गेले। काही वेळानंतर त्यांच्या रूममधून गोळी झाडल्याचा आवाज आला। त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, असा हा प्रश्न लोकांसमोर तयार झाला। काही ताणतणाव होता का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या घटनेनंतर लातूर महानगरपालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकारी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे तसेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाकडे आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली। महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाता आयुक्ताच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली होती। भाजप नेत्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, माजी महापौर विक्रांत गोजमुंडे, अनेक माजी नगरसेवक यांनी हॉस्पिटलला भेट देत बाबासाहेब मनोरे यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेतले। बाबासाहेब मनोरे यांनी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये काम केले आहे। नांदेड येथे त्यांनी अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला होता। त्यानंतर लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती। अतिशय स्पष्टवक्ते असलेल्या आयुक्त बाबासाहेब मनोरे यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे। सध्या लातूर पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।